नमस्कार. सिंपल कुकिंग मधून मी तुमची होस्ट गोल्डी गोल्डी बोलतेय. पावसाचं वातावरण आहे, मग आपल्याला सगळ्यांना असं वाटतं काहीतरी तळकट खावं. म्हणून आज बेत केला आहे गिलक्याच्या भज्या आणि कॉर्न पकोडे. तर आपण आज कॉर्न पकोडे आणि गिलक्याचे भजे दोन्ही बघणार आहोत. साध्या पद्धतीने थोडे माझी वेगळी पद्धत, थोडंसं चेंज वेगळा केलाय. चला आपण सामान. तर हे गिलके आधी मी चिरून घेतलेलेच आहेत आणि माझ्याजवळ हा कॉर्न होता फ्रोझन. हा कॉर्न मी दळून घेतला आणि या कॉर्नमध्ये मी टाकणार आहे मिरचीची चटणी. आधी आहे आणि हे थोडे लाल मिरचीचे तुकडे कॉर्न दळताना मी दळून घेतलं, कारण माझी चटणी खूप तिखट नाही. हे तर झालं कॉर्न पकोड्याचं. आता आपण बघणार आहोत गिलक्याच्या भज्यांसाठी लागणारं मॅटर. तोपर्यंत मी कढई खाली तेल लावून देते. आपल्याला काही थांबायचं नाही आहे कशासाठी. हे आहे बेसन पीठ, हे आहे मी तांदूळाचं पीठ घेतलंय. मी थोडं लाल तिखट टाकणार आहे याच्यामध्ये. हे सामान मी फिरवून दाखवते. हे लाल तिखट आहे, त्यानंतर तीळ, त्यानंतर ओवा, कोथिंबीर, हळद, हिंग, हे आहे मीठ आणि हा आहे सोडा. एवढं सामान मी घेतलेलं आहे. आता आपण असं करूया, आपण आता पहिले बॅटर तयार करून घेऊया. तर आधी मी गिलक्याच्या भज्यांचं करणार आहे. तर एवढं मला पीठ नाही लागणार, तर मी एवढंच पीठ घेते. लागलं तर आपण परत घेऊ शकतो, पण खूप भिजवलं आधी तर मग त्या पिठाचं काय करायचं असं होतं. आता मी यामध्ये अर्धी वाटी बेसन घेतलं आणि अर्धी वाटी मी तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे. आता यामध्ये मी टाकणार आहे थोडंसं लाल तिखट, ओवाने तीळ टाकते आणि ओवा म्हणते, चुकले. आता हा ओवा. हळद खूप नाही टाकायची, तर काळे होतात, पण आपण तांदूळाचं पीठ टाकलं म्हणून आपण थोडी हळद टाकतो. आणि तसं तर सोडा आपण टाकणार आहोत, पण थोडासा हिंग म्हणजे खूप छान चव येते. आणि आता आपण काय करू, पहिले आधी याला घट्ट भिजवून घेऊया आणि मग त्यामध्ये आपण कोथिंबीर टाकणार आहोत. तर आता हे पाणी मी आणलंय आणि आता आपण हे भिजवून घेतोय. पाणी थोडं थोडं करून टाकते, एकदम नको, कारण मला हे बॅटर पातळ नको आहे, मला घट्टच हवं आहे. खूप वेळ मी बेसन ठेवणार नाही आहे, त्याच्यामुळे मी असं एका डायरेक्शनने थोडंसं फेटून घेते. म्हणजे मग यामध्ये जेव्हा आपण थोडंसं सोडा आणि गरम तेल घालू त्यावेळेस. आता मला वाटतं मी मीठ टाकलेलं नाही, मीठ नाही टाकलंय, मीठ टाकते. थोडा सोडा टाकला आधी आणि हे आता मीठ. आता थोडंसं सोडा आणि मीठ टाकून आपण आता फेटून घेतोय परत याला. कारण काय होतंय, आपण हे जे पाण्यात टाकलेले आहेत ना, याचं पाणी आता काढून टाकते.
जेव्हा आपण हे बेसनामध्ये टाकतो तर याचं पाणी बेसनाला लागतं आणि ते बेसन पातळ पातळ होत जातं. म्हणून आपण आता थोडंसं हे असं त्यातलं पाणी काढून टाकलं. तर आता माझं हे भिजवून तयार झालेलं आहे आणि तेल तापलं आहे नाही तापलं आहे मला काय बघते आता मी थोडं. आणि तेल तापलं असेल तर आपण आपले हे पकोडे तळून घेऊया. तळलेले पकोडे काढण्यासाठी मी ताटली घेतली आहे. थोडंसं गरम तेल आपण याच्यामध्ये घालणार आहोत, पण माझ्या मते अजून तेल गरम व्हायचं आहे. तेल गरम होऊन देते आणि तुम्हाला दाखवते. माझ्या मते तेल गरम झालंय. हे गरम तेल मी 1 चमचा या बॅटरमध्ये टाकते आणि त्याच्यानंतर आपण हे थोडंसं मी या चमच्याने फेटून घेते बॅटर. आता मी कढई खालचा गॅस कमी करते आणि यामध्ये आता आपण हे सगळे गिलक्याचे तुकडे घालून घेऊ. हे गिलक्याचे तुकडे मी यामध्ये घालून घेतलेले आहेत आणि आता आपण आपले गिलक्याचे तुकडे घातले पण कोथिंबीर घातली नाहीये, तर ही कोथिंबीर एकदा मी याच्यामध्ये घालते आणि हे पुन्हा एकदा फिरवून घेते. थोडासा गॅस मोठा केलाय कारण आता याच्यात भजी गेली आहेत ना, तर तेलाचं तापमान थंड होऊन जाईल. आता आपलं हे बॅटर अगदी थोडंसं यात उरलेलं आहे. हे बॅटर मी आता काढून घेते एका भांड्यात, कारण आपल्याला आता कॉर्नचे पकोडे पण करायचे आहेत. तर आता हे मी काढून घेते आणि याच भांड्यामध्ये मी कॉर्न घालणार आहे.
हा कॉर्न मी यामध्ये घेते, कारण हा फ्रोझन असल्यामुळे हा थोडा ओलसर आहे. या कॉर्नमध्ये मी थोडंसं हे बेसन घालते आहे. कॉर्न ओला आहे एवढं लक्षात ठेवा. याच्यामध्ये हे फक्त थोडासा ओवा, थोडं मीठ, थोडी हिंग, हळद टाकला, हिंग, ही थोडी कोथिंबीर, पकोडे खूप लाल होणार नाहीत कारण आपण याच्यात तांदूळाचं पीठ टाकलंय, एवढं लक्षात ठेवा. थोडेसे आपल्याला गोल्डन झाले की काढून घ्यायचे. आता हे कॉर्नचं जे पीठ आहे याच्यात मी सगळं टाकलंय. मी हे असं मिसळून घेते. मला बघायचं आहे हे घट्ट होतंय का. कॉर्नचे जास्त नाहीये मी. याला पाणी सुटतंय कारण थोडं अजून घट्ट करावं लागेल हे. पण हे पकोडे आता छान कुरकुरीत झाले. पकोड्यांचा वास येतोय. छान अगदी कुरकुरीत लागतात. आता हे काढून हे पूर्ण झाले की मग तुम्हाला कॉर्नचे दाखवते. आता तेलामध्ये मी कॉर्नचे पकोडे असं थोडं गोल गोल वळून, कारण त्याला बेसनाचं बाइंडिंग आलेलं आहे. आपण थोडी चटणी घातली आहे त्याच्यात. मी तुम्हाला दाखवली नाही ती, पण थोडी चटणी मी घातली आहे हिरव्या मिरचीची. आणि मी ही जास्त करणार नाही आहे, आधीच सांगितलं होतं. फक्त थोडेसे याच्याबरोबर काहीतरी टेस्ट. आता हे कॉर्न पकोडे आपण छान लाल होऊ देऊ.
हे जे पकोडे आहेत आपले ते किती कडक झाले आहे ते मी तुम्हाला कॉर्न पकोडे होईस्तोवर याला थोडंसं पलटवून देते. आणि हे बघा, हा मी खाऊन दाखवते. याचा कुरकुरीत आवाज येतोय. मुख्य म्हणजे यांनी तेल सुद्धा जास्त पिलेलं नाही. आपले पकोडे अगदी खूप छान झाले. कॉर्न पकोडे पण आपण बाजूला काढून घेणार आहोत. याच्या पकोड्यासाठी मी काल मोमोज केले होते, तर त्या मोमोजची चटणी मी पकोड्यांबरोबर ठेवणार आहे. मोमोजच्या चटणीचं सगळी माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे कालच्या याच्यामध्ये. तर हे आपले कॉर्न पकोडे पण तयार आहेत. आता आपण आपली डिश सजवून घेऊया. गॅस मी बंद केला आहे. बघा, आता आपण काय करणार आहोत, याच्यामध्ये आपण गिलक्याचे पकोडे टाकणार आहोत आणि यात आपण कॉर्नचे पकोडे टाकणार आहोत. कारण कॉर्न पकोड्याबरोबर काहीतरी व्हेरायटी म्हणून मी ते केलेलं आहे, म्हणून मी ते जास्त केले नाही. आणि तुम्ही हा माझा पेपर बघू शकता किती तेल आहे याला. आता हे कॉर्न पकोडे झाले. याच्यासोबत मी एक छोटी वाटी देते याला बाजूला. आणि याच्यासाठी आपण ही वाटी घेणार आहोत. आता यामध्ये मोमोजचा सॉस घालूया. हा तिखट आणि आंबट असतो म्हणून मी फक्त याच्यामध्ये काश्मीरी लाल तिखट टाकलं होतं. आणि हा सॉस आता कॉर्न पकोड्यामध्ये आपण हिरवी चटणी तर टाकलेली आहे. कॉर्न पकोडे तळताना आपण यामध्ये लाल मिरच्या पण टाकल्या होत्या. त्यामुळे आता याच्यासोबत जेव्हा आपण सर्व करणार आहोत तेव्हा आपण ही थोडी लाल चटणी आणि आता या लाल चटणीमध्ये हे थोडंसं हे रेड सॉस, या दोन्ही आपण एकत्र करणार आहोत. तर आपली डिश आजची तयार आहे. बघा, जास्त तांदूळाचं पीठ टाकल्यामुळे एक तर हे चांगले कडक झाले आहेत. बघा, असं तुटतंय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तेल जास्त पिलेले नाहीत. कॉर्न पकोडे आपण व्हेरायटी म्हणून केला आहे. याच्यात तिखट नसल्यामुळे यात तिखट टाकलं आणि याच्यामध्ये आपण हिरव्या मिरचीचा ठेचा टाकला होता म्हणून हे थोडंसं एकत्र करून ठेवलेलं आहे. पाऊस पडतोय ना बाहेर,
म्हणून आज मी ही रेसिपी तुम्हाला दाखवली. मला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर जरूर करा. धन्यवाद तुम्ही माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल.